नमस्कार. आज 11 ऑगस्ट 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, विधानसभेला गराडा. झारखंडमधील आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीमार करण्यात आलेलं. पण ही बातमी एमपीएससी आणि यूपीएससीच्या दृष्टिकोने बिलकुल गरजेची स्किप करू शकता. नेक्स्ट आहे, आंदोलकांवरील कारवाईबाबत उत्तर देण्यास अमित शहा तयार. संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांचे स्पष्टीकरण. ही पण बातमी आपल्यासाठी बिलकुल गरजेची नाही. त्याच्यानंतर आयोगाच्या माजी अध्यक्षाला अटक करण्यात आलं आहे. जेपीएससी बद्दलचं हे प्रकरण आहे. ओके, मग या न्यूजमधून आपल्याला काय शिकायचं आहे तर रूल ऑफ लॉ. मी याच्या पूर्वी पण भरपूर वेळेस सांगितलेलं आहे रूल ऑफ लॉ का गरजेचा आहे. तर पहा, आज एका पक्षाचं सरकार असू शकेल ABC, व तुम्ही या फेवरमध्ये जर काम करत असाल किंवा या पक्षाचं सरकार आहे व मी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करेल असं जर असाल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण तुम्हाला नियुक्ती कोणी दिली आहे तर भारतीय संविधानाने दिली आहे. मग तुम्हाला पालन कोणाचं करायचं तर भारतीय संविधानाचं करायचं आहे. व एखादा पक्ष म्हणजे देश नव्हे, व अगदी भारतीय संविधानाला जर तुम्ही पालन केलात तर पहा, उद्या चालून म्हणजे आता अगदी हे 1988च्या तुकडीचे IAS होते व त्यांनी झारखंडमध्ये अगदीच सचिव या पदावर जाऊन निवृत्त झाले होते. ओके, म्हणजे चीफ सेक्रेटरी पदावरती निवृत्त झाले. पहा, मग चीफ सेक्रेटरी म्हटल्यानंतर एकदम उच्च लेवलचा IAS. ओके, मग अगदी तिथे जाऊन ते निवृत्त झाले म्हणजे अगदी प्रतिष्ठा तर होती, परंतु JPSC मुळे पहा परत त्यांना चौकशीला वगैरे सामोरं जावं लागलं. बरोबर, आता त्यांनी काय केलं किंवा नाही हे चौकशीमधून सामोर येईल, परंतु उद्या चालून आपल्या त्या केसमधून काय शिकायचं, केस स्टडी जी आहे तर ती पहा, हे आपल्याला हेच सांगतं की रूल ऑफ लॉ, भारतीय संविधान म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये जा तुम्ही तर तिथे तुम्हाला काय कायद्याचं पालन करायचं आहे. ओके, जर एखादी गोष्ट जर त्या कायद्यामध्ये जर बसत असेल ना, तुम्ही बिनधास्त त्याचं पालन करा. अन्यथा पहा प्रॉब्लेम काय होईल, तुम्ही तिथून जाल ओके, परंतु तुमच्यावरती जे कोणी अधिकारी तिथे येणार आहे, ज्यावेळेस चौकशी तिथे केली जाईल ना, तुम्ही तिथे नक्की अडकता. ओके, त्यामुळेच मी दरवेळेस म्हणत असतो रूल ऑफ लॉला तुम्हाला फॉलो करायचा आहे. डन. आय होप तुम्हाला ही पण केस स्टडी नक्की समजली. त्यानंतर नेक्स्ट आहे, पहा, शिवसेना खासदारांच्या विलिनीकरणावर 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. म्हणजे अगदी हे प्रकरण त्यांनी पुढे ढकललं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. प्रसिद्ध रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन. मग यांच्याबद्दल नेक्स्ट पेजवरती आर्टिकल आहे, ते पाहणारच आपण. नेक्स्ट पहा, भारताची रशियाकडून तेलाची विक्रमी खरेदी. आता याला अनुसरून कालचं वृत्तपत्र विश्लेषण तुम्ही आठवा. कालच्या वृत्तपत्र मी सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये सिनेटने एक कायदा पारित केलाय. त्यामध्ये त्यांनी 100% टॅरिफ कोणत्याही देशावर त्यांनी लादणार आहेत जे कोणते देश रशियाकडून तेल खरेदी करतात किंवा रशियासोबत व्यापार करत आहेत. मग पहा, भारत देशाचा ऑलरेडी व्यापार इथं वाढत आहे. व्यापार वाढत असताना आपण जर रशियाकडून तेल खरेदी नाही थांबवली तर अमेरिका काय करू शकेल, पहा, आपल्यावरती 100% टॅरिफ लावू शकेल. आता द्विधा अवस्थेत आपण नक्की आहोत पहा इथे, पण काळजी नको करू, आपले डिप्लोमॅट्स अगदी त्या पद्धतीने हँडल करतील. त्यावेळेस आपण ही सर्व न्यूज पाहूयात. फक्त न्यूज इन प्रोसेस आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उर्वरित IRच्या लेक्चर्समध्ये मी हे सर्व प्रकरण जे काही आहे ना ते समजावणार आहे. फक्त निश्चिंत राहा. पहा, ओके. त्यानंतर पुढे चला. पहा, दिंडी आदिम अशी अनियतकालिके त्यांनी दीर्घकाळ चालवली आहेत. अंबोरे म्हणजे श्रीधर अंबोरे यांचं निधन झालं. त्याबद्दल पर्सनली न्यूज म्हणून कंबाईन गट क किंवा गट ब या परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज पर्सनली न्यूज लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, चर्चेविना 7वे विधेयक मंजूर. पहा, यामधील महत्त्वाचं एक विधेयक आहे जे की नुकतंच मंजूर झालेलं आहे. तर याबद्दल सुप्रीम कोर्टाने पण लास्ट वेळेस ताशेरे ओढले होते. 2021 मध्ये पहा, केंद्र सरकारने काही लवाद बंद केले होते. ओके, लवाद सुधारणा विधेयक आणून मग ते लवाद बंद केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटलं, पहा, की सुप्रीम कोर्टामध्ये ऑलरेडी पेंडन्सी वाढलेली आहे. मग या पेंडन्सी वाढलेली असताना तुम्ही आणखीन जर लवाद बंद करत असाल तर ते योग्य नाही आहे. मग आता ते परत लवाद चालू करणार आहेत व लवादासाठी पहा परत एक राष्ट्रीय लवाद आयोग बनवण्यात येणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा, ओके, मग आता राष्ट्रीय लवाद आयोग जर बनवण्यात आला तर त्याचं मुख्यालय कुठं असेल, नवी दिल्ली येथे असेल. ओके, पण यातील महत्त्वाचं अट काय आहे पहा, तर राष्ट्रीय लवाद आयोगाचे जे अध्यक्ष असतील ना किंवा जे सदस्य असतील ना, त्यामध्ये कोणाचे, सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जजेस, त्याच्यानंतर हायकोर्टाचे चीफ जस्टिस, ओके, रिटायर्ड चीफ जस्टिस अशी त्यांची नियुक्ती असेल. मग प्रॉब्लेम इथं कुठं आहे तर काल याबद्दल चर्चा होणं काळाची गरज होती. कारण पहा, आता काय होईल, पहा, सुप्रीम कोर्टामधील एखादी जे चीफ जस्टिस असू द्या किंवा जस्टिस असू द्या, त्यांनी जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉझिटिव्हमध्ये जर एखादा
रिप्लाय दिला असेल किंवा जजमेंट जर दिलं असेल तर त्यांची नियुक्ती तिथं केली जाऊ शकते राष्ट्रीय लवाद आयोगामध्ये. मग हे काय होत आहे पहा, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतं. ओके, मग यासाठी पहा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी हे थोडंसं चर्चेला जाणं गरजेचं होतं, परंतु पार्लिमेंटमध्ये या बिलवर चर्चा झालेली नाही. हे थोडंसं चुकीचं झालेलं आहे. पण पाहूया, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच चॅलेंज वगैरे मिळू शकेल पहा. पण जर नाही मिळालं तर एवढं पॉईंट लक्षात ठेवा की बाबा चर्चेविना जर एखादा विधेयक संमत होत असेल तर त्याला पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच लवाद सुधारणा कायदा 2021 काही तरतुदी रद्द केल्या होत्या. या तरतुदी अधिकार आणि न्यायिक स्वातंत्र्य वेगळे राखण्याच्या तत्वाशी विसंगत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लवाद आयोगाची आता स्थापना करण्यात आली आहे. मग आता राष्ट्रीय लवाद आयोगाबद्दल थोडक्यात पहा. विधेयक राष्ट्रीय लवाद आयोगासाठी चौकट ही आखून देण्यात आली आहे. या आयोगाचे मुख्यालय दिल्लीत असेल. त्यामध्ये अध्यक्ष आणि 4 सदस्य असतील. त्यापैकी 2 न्यायिक सदस्य असतील आणि 2 तांत्रिक सदस्य असतील. अध्यक्षपदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश हे पात्र असतील. ओके, यांची ही पात्रता असेल. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. कंबाईन परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राष्ट्रीय लवाद आयोगाची स्थापना करण्यात आली आहे का, तर बिलकुल यस. ओके, व यामध्ये सदस्य किती असतील, 4 असतील. ओके, तर प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. कंबाईन परीक्षांना हा प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा इव्हन MPSC आणि UPSC मध्ये पण हा प्रश्न डायरेक्टली विचारला जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, FCRA याबद्दल हा आर्टिकल आहे. मी बिलकुल रेकमेंड करत नाहीये. माझे 2 दिवसापूर्वीचे लेक्चर्स तुम्ही पाहून या, म्हणजे कालचं आणि त्याच्या परवा दिवशीचं दोन्ही दिवशी मी याबद्दल भरपूर चर्चा केली. म्हणजे थोडक्यात का होणार, पण आपण बऱ्यापैकी चर्चा केली आहे. त्यामुळे परत पहा, याला तुम्ही टाइम वेस्ट करू नका. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, हा आर्टिकल स्वतःहून तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर UPSC ची परीक्षा देणार आहे आणि ज्यांचं समाजशास्त्र हे ऑप्शनल आहे ना, त्यांनी हे मस्ट रिडिंग आहे. ओके, त्यांनी हे मस्ट वाचायचं आहे. याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केली आहे. त्यामुळे याचसोबतच पहा, ज्यांना अगदीच थोडंसं रुची आहे याबद्दल ते तुम्ही नक्की विद्यार्थी वाचून घेऊ शकता. आता मी या कायद्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने लास्टच्या विधानसभा सेशनमध्ये एक कायदा पारित केला होता, धर्म स्वातंत्र्य कायदा. ओके, किंवा धर्म स्वातंत्र्य बिल त्यांनी मांडलं होतं. ते विधेयक होतं. मग विधेयकाला प्रेसिडेंट ऑफ इंडियाची जुलै महिन्यामध्ये म्हणजे 30 जुलै दरम्यान याला स्वाक्षरी भेटली व ती स्वाक्षरी मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झालेला आहे. ओके, किंवा धर्म स्वातंत्र्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांचं असेंट त्याला भेटलेलं आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. मग या धर्म स्वातंत्र्य कायद्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे किंवा काय काय गोष्टी देण्यात आल्या आहेत. आता पहा, धर्म स्वातंत्र्य इथं नाव दिलेलं आहे. ओके, मग या अनुषंगाने जर तुम्ही या कायद्याची जर थोडक्यात फोड केलात तर काय होणार आहे, तर अगदी तुम्हाला जर धर्मांतर करायचं असेल ना, तर पहिल्यांदा तुम्हाला पूर्व परवानगी घ्यावी लागेल किंवा तिथे नोंदणी करावी लागेल. सरकारकडे नोंदणी करावी लागेल की बाबा मी 15 दिवसानंतर तुमचं धर्म वगैरे तिथं बदलत आहे व मी माझं स्वतःहून बदलत आहे. ओके, मला कोणीही तिथं पैसा वगैरे देऊन तशा पद्धतीने काही अमानुष वगैरे माझ्यावरती अत्याचार किंवा अगदी पहा माझं मत परिवर्तन वगैरे कोणी केलं नाही, हे सर्वस्वी मी स्वतःच्या जबाबदारीने वगैरे बदलत आहे असं तुम्ही पहिल्यांदा सरकारला सांगावं लागेल. मग सरकारने परमिशन दिल्यानंतर तुम्हाला धर्म स्वातंत्र्य तिथं करता येईल किंवा धर्म परिवर्तन तिथं करता येईल. या निमित्ताने हा कायदा आणण्यात आलेला आहे. पण पहा, इथे प्रॉब्लेम काय आहे पहा, तर भारतीय संविधानाचा जो मूळ ढाचा आहे किंवा भारतीय संविधानाने जे तुम्हाला मूलभूत हक्क दिले आहेत त्यामध्ये स्टेट इंटरफेअर करणार नाही धर्मामध्ये, परंतु तुम्हाला इथं धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल स्टेटची किंवा मला धर्मांतर करायचं म्हणून. मग यामुळे पहा इथे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येणार आहे किंवा अगदीच पहा इथे प्रॉब्लेम काय आहे, तर जे स्टेट आहे ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखभाल करत आहे. मग याच अनुषंगाने पहा याला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकेल. ओके, मग पाहूयात. आता मी याला जास्त डिटेलमध्ये जात नाहीये कारण काही विद्यार्थ्यांचं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक इथे सिच्युएशन होऊ शकेल, पब्लिक प्लॅटफॉर्म आहे त्या निमित्ताने. ओके, पण सर्वांनी हा कायदा नक्कीच वाचून घेऊ शकता. यामध्ये मी हायलाईट पॉईंट केलेले पण आहेत. पहा, तुम्ही जर वाचलात ना तुम्हाला नक्कीच समजून जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर मला हा पॉईंट घ्यायचा आहे, इंटरनल सिक्युरिटीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, आता नव्याने तुम्हाला माहिती असेल, पहा अगदी याच्यापूर्वी पण मी भरपूर वेळेस म्हटलेलं असेल की जे नवयुग आहे यामध्ये ना इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे. आता इन्फॉर्मेशनचं वॉरफेअर कसं, तुम्हाला एक कहाणी सांगितलं होतं पहा मी, एम्स रुग्णालयामधील. ओके, एम्स मधील डाटा चोरीला गेला आपला. मग एम्स मधील जर डाटा चोरीला गेला तर ते VIPचं
त्या VIP ला ब्लॅकमेल करून आपल्या भारत देशामध्ये काहीतरी घडामोडी घडवून आणल्या जाऊ शकतात पहा. याबद्दल आपण ती स्टोरी डिस्कस केली होती, बरोबर आहे. मग आता पहा, इथे पण तीच समस्या आहे पहा, इन्फॉर्मेशनचा आता वॉर आहे हे. ओके, आता अगदी पवन निलेवाडचा डाटा असू द्या किंवा तुमचा डाटा असू द्या किंवा अगदी कोणाचाही डाटा असू द्या, तो जर डाटा एखाद्या व्यक्तीला मिळाला तर त्या डाटाचा अनालिसिस करून तो व्यक्ती समजून घेऊ शकतो किंवा पवन निलेवाड सकाळी उठल्यानंतर काय करतो. ओके, अशा पद्धतीने माझं पूर्ण डेली रुटीन त्याला समजतं. पण डेली रुटीन जर एखाद्याला समजलं माझं, तर नक्कीच पाहतो माझ्यावरती नक्कीच अटॅक करू शकतो ना. मग अगदी तसंच आहे. मग यालाच अनुसरून पहा, भारत देशाचे जे CDS आहेत, काय आहे त्यांचं नाव, जनरल NS राजा सुब्रमणी. ओके, मग अगदी यांनी एक निर्णय घेतला की आपण काय करायचं, तर 3 जणांना एकत्र आणायचं. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जे तिन्ही दलामधील जे महत्त्वाचे अधिकार आहेत, मेजर लेवलपासून ते जनरल मेजरपर्यंतचे जे अधिकार आहेत ना, त्यांना अगदी एकत्र आणून अगदी आपल्याला काय करायचं पहा, इन्फॉर्मेशन वॉरफेअर तर जिंकायचीच आहे, परंतु अगदी इन्फॉर्मेशन जर तशा पद्धतीने पुढे जात असेल तर त्या इन्फॉर्मेशनला टॅकल कसं करायचं. म्हणजे आता पहा, आपण दुश्मनांची पण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो किंवा आपली पण त्यांना इन्फॉर्मेशन जाऊ शकते. ओके, मग ह्या इन्फॉर्मेशनच्या देवाणघेवाणवरून आपण काय करू शकतो पहा, डाटा अनालिटिक्स करू शकतो. आता ही अगदीच प्रायव्हेट कंपनी आहेत ना, ती याच्या पूर्वी करत आहेत, पण पहा ते प्रायव्हेट कंपनी कशासाठी वापरतात, तर प्रॉफिटसाठी वापरतात. पण आपलं हे कशासाठी करायचं, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स मध्ये, तर हे आपलं युद्ध जिंकण्यासाठी करायचं आहे, बरोबर. मग आता त्यांना ट्रेनिंग दिली जात आहे. कोणासोबत पहा, अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स काउन्सिल यांच्यासोबत आपण आता ट्रेनिंग करत आहोत. अगदी जे इन्फॉर्मेशन वॉरफेअर आता सध्याला बदलत आहे किंवा जे माहिती आहे, माहिती आधारित जे युद्ध काही बदलणार आहे आगामी काळामध्ये, तर त्याला अनुषंगानेच आपण पण काय करणार आहोत, आपल्या युद्ध तंत्रामध्ये आता चेंजेस करणार आहोत. मग आता यालाच अनुसरून पहा, आपण तिन्ही दलाला एकत्र आणत आहोत व आपल्या संपूर्ण क्षमतेने आपण आता काय युद्ध लढणार आहोत. मग यासाठीच पहा, थिएटर कमांड सारखी तिथे स्थापना केली जाणार आहे. व पहा, हे आजचं रिकमेंडेशन नाही आहे, तर CDS हे पद जे आहे ना, ते CDS जे पद आहे ते स्थापना व्हावी अशी 1999चं जे कारगिल कॉन्फ्लिक्ट झालं किंवा युद्ध झालं होतं ना, त्यावेळेसच हे सांगण्यात आलं होतं किंवा आपल्याकडे तिन्ही दलाचं एकत्रीकरण असावं, यासाठी आपण CDS ची रिकमेंडेशन केली होती व त्या अनुषंगानेच CDS आपल्याकडे स्थापन झाले. आता तुम्ही मला नक्कीच पॉईंट सांगू शकता की पहिले CDS आपल्या भारत देशाचे कोण होते. ओके, तर वापस आपल्याला पहा, तर हे CDSचं पद जे आहे ते त्यासाठी चालू होतं किंवा तिन्ही दलांमध्ये एकत्रीकरण असावं. आणि आता पहा, आज देखील पहा, आर्मी चीफ वेगळे आहेत, आपले नेव्ही चीफ वेगळे आहेत आणि एअरफोर्स चीफ वेगळे आहेत. त्यांच्यावरती सर्वोच्च जर म्हटलं तर राष्ट्रपती असणार आहेत, परंतु त्या राष्ट्रपती आणि या तिन्ही दलांच्या चीफ मध्ये कोणी वेगळा दुवा नव्हता. मग तेच दुवा करण्याचं काम कोण केलेलं आहे, CDS केलेलं आहे. व पहा, हा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न आलेला आहे. याच्यापूर्वी UPSCने 2 वेळी CDS वरती प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा, UPSCचा फेवरेट टॉपिक आहे व इंटरनल सिक्युरिटीमधून हा डायरेक्टली टॉपिक विचारला जाऊ शकतो की इन्फॉर्मेशन वॉरफेअरसाठी भारत सरकार काय करत आहे का. तर बिलकुल यस, भारत देश आता तिन्ही दलांना एकत्र आणून त्यामध्ये जे GPS सॅटेलाइट वगैरे आहेत ना, त्याचा वापर आपण नक्कीच करणार आहोत. मग अगदी मेजर ते मेजर जनरल या रँकचे पण अधिकारी तिथे काम करणार आहेत. व इथं दिलेलं आहे पहा, की शत्रूच्या हालचालीवर 24 तास लक्ष ठेवले जाईल. यामुळे माहिती प्रणाली, सॅटेलाइट, GPS यावर सायबर अथवा इलेक्ट्रॉनिक जॅमिंगद्वारे हल्ल्याचा धोका वाढेल. ओके, मग यासाठी आपण सॅटेलाइटचा वगैरे वापर करून हे सर्व काही यशस्वी करून दाखवणार आहोत किंवा इन्फॉर्मेशन वॉरफेअरसाठी भारत देश आता सज्ज होत आहे. ओके, एवढा जरी तुम्ही कन्क्लुजन मध्ये पॉईंट टाकला तर मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे पहा, कालचं द हिंदू. ओके, पहिली बातमी आहे, नेतान्याहू रिजेक्ट ट्रम्प्स 15 पॉइंट प्रपोजल फॉर गाझा. पहा, अगदीच डोनाल्ड ट्रम्प त्यांचे स्टॉक पॉइल्स वगैरे खतम होत आहेत पहा. ओके, अमेरिका युद्धामध्ये स्वतःहून तर आलेलं नव्हतं, इराणच्या युद्धामध्ये त्याला कुणी आणलं होतं, तर ग्रेट नेतान्याहू यांनी आणलं, बरोबर आहे. मग नेतान्याहू यांनी आणलं, परंतु आता अमेरिकेला हे सर्व सोडून जायचं आहे पहा, कारण त्यांचे स्टॉक पॉइल्स म्हणजे त्यांचं जे शस्त्रसाठा आहे ना, ते खतम होत आहे. ओके, कालच्या द हिंदूच्या शेवटच्या पानावरती तेच देण्यात आलेलं आहे पहा, की यांचं स्टॉक पॉइल वगैरे पूर्ण खतम होत आहे. ओके, अमेरिकेचं. मग हे अशा सिच्युएशनमध्ये पहा, अमेरिकेला ना हे सोडून जायचं आहे सर्व काही. मग त्यांनी चर्चा केली कोणासोबत पहा, इराणसोबत चर्चा केली. मग इराणसोबत चर्चा केल्यानंतर आता प्रॉब्लेम काय आहे, तर गाझा. ओके, इराण काय म्हणतं पहा, तर गाझामध्ये त्यांचं कोण आहे, हमास आहे. ओके, मग या हमासवरती अटॅक कोणी करू नये. आता अगदी इराण आणि गाझा हे एकत्र आहेत असं तुम्ही समजून घ्या. ओके, व या गाझावरती अटॅक कोण करत आहे पहा, वरून अटॅक करत आहे इस्रायल. ओके,
इस्रायल यावरती अटॅक करत आहे. मग इराण काय म्हणत आहे की या गाजावरती जे अटॅक आहेत किंवा येथे जे इस्रायली आर्मी आहे ना ती पूर्णतः वापस जावं. ओके, पूर्णतः गाजामधून इस्रायल वापस जावं. मग त्यानंतर मी तुमच्यावरती स्वाक्षरी करायला तयार आहे. मी तुमच्यासोबत डील करणार नाही. तुमच्यासोबत म्हणजे USA सोबत मी डील करणार नाही असं इराण डायरेक्टली धमकावत आहे. मग USAने फोन केला पहा इस्रायलला की बाबा तू गाजामधून वापस घेणार तुझे सैनिक. तर ते काय म्हणत आहे, नाही मी घेऊ शकत नाही कारण इथं हमास पूर्णतः नष्ट झालं नाही. मग ही समस्या आहे पहा. डोनाल्ड ट्रम्प आता इकडे आड तिकडे भीड या स्थितीमध्ये सध्याला फसलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा जर पॉईंट म्हटला तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रेशर काय येत आहे तर पहा हे अशा पद्धतीने ना सौदी अरेबिया आहे व इथं आहे येमन आणि इथे आहे पहा ओमान. ओके, मग हे जे येमन आहे ह्या येमन पासून पहा अशा पद्धतीने इथं ना रेड सीचं चॅनल आहे बाबेल मंडेब. हे अशा पद्धतीने पहा पुन्हा आफ्रिका खंड लागतं. ओके, मग इथं आहे पहा हे लाल समुद्र. ओके, हे आहे रेड सी. ओके, आणि वरती आहे पहा इथं आहे व हे आहे पर्शियन गल्फ. ओके, हे आहे पर्शियन गल्फ. बरोबर, मग पहा पर्शियन गल्फला जर क्रॉस करायचं असेल तर इथं कोणतं आहे पहा स्टेट ऑफ हॉर्मुज आणि हे आहे पहा बाबेल मंडेब. ओके, मग हे आहे बाबेल मंडेब आणि हे आहे स्टेट ऑफ हॉर्मुज. मग आता इराण काय करत आहे पहा, हे जे येमन देश आहे या येमन देशाचे ना जे सैनिक आहेत किंवा अगदीच पहा सैनिक म्हणता येणार नाही त्यांना, परंतु एक मिलिटंट ग्रुप आहे. ओके, त्याचं नाव आहे हौती. मग या हौतींनी काय करत आहेत, हे जे बाबेल मंडेब आहे ना या बाबेल मंडेबला त्यांनी ब्लॉक केलेले आहेत. म्हणजे मिडल ईस्ट मधून तुम्ही कुठेही आता पहा हे जे रेड सी मधून जर जायचं म्हटलं तर युरोपला जाण्याचा सगळ्यात स्वस्त रस्ता आहे. बरोबर, भारत देशाचे पण ना 2/3 जे जहाज आहेत ना ते या दरम्यान पुढे जातात. ओके, रेड सी. ओके, रेड सीला क्रॉस करा म्हणजे जर ट्रेड करायचं असेल युरोपियन युनियन सोबत किंवा अमेरिकेसोबत तर आपला हा खूप स्वस्त रस्ता पडतो आणि आता पूर्ण आफ्रिका खंडाला विळखा घालून जावं लागतं. बरोबर आहे, ते परवडणारा नाही आहे रस्ता आपला. मग भारत देश काय करतो किंवा अगदी अन्य जे दुसरे जहाज आहेत ना ते डायरेक्टली हे रेड सीचा रस्ता घेतात व युरोपमधून मेडिटेरियन सीज आणि मेडिटेरियन सी मधून पहा पुन्हा अटलांटिक ओशन मध्ये ते जातात. परंतु इथे समस्या काय झालेली आहे तर येमन म्हणजे अगदी इराणचंच हे ग्रुप आहे. इराणच्या ग्रुपने पहा हे पण ब्लॉक केलेलं आहे व इथं स्टेट ऑफ हॉर्मुज पण ब्लॉक केलेलं आहे. त्यामुळे आता दोन्हीकडून कोंडी झालेली डोनाल्ड ट्रम्प यांची. मग सौदी अरेबिया काय म्हणत आहे, बाबा हे बंद कर. ओके, आता आम्हाला युद्ध वगैरे लढायचं नाही कारण आम्हाला व्यापार कमी पडत आहे. व्यापार म्हणजेच काय पहा अगदी अर्थव्यवस्था कोसळत चाललेली आहे. ओके, प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था कोसळणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे सौदी अरेबियाने अशा पद्धतीने एक पाईपलाईन केली आहे. एक तर स्टेट ऑफ हॉर्मुज मधून जहाज जाईल अन्यथा ह्या रेड सी मधून जहाज जाईल. परंतु दोन्हीकडून ब्लॉक केलेलं आहे इराणने. मग इराणने दोन्हीकडून आता नाग जर दोन्हीकडून ब्लॉक जर झालेला असेल तर तुम्ही श्वास कसं घेणार आहात ना. अगदी त्याच धर्तीवर पहा इथे पण तीच समस्या झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आता ते गुदमरून चाललेलं आहे. ओके, कारण दुसरे देश त्यांच्यावरती प्रेशर टाकत आहेत किंवा आम्हाला जहाज वगैरे पुढे पाठवता येत नाहीत आणि आमचं ट्रेड जे आहे ते पूर्णतः ठप्प झालेलं आहे. मग त्याच बेसिसवर पहा इराण आणि ओमान या दोघांनी पण सँक्शन केले आहेत किंवा आपण काय करूयात USA इथं मध्ये यायचं नाही. तर हे आहे पहा ओमान आणि इथं बसलेला इराण या दोघांनी पण स्टेट ऑफ हॉर्मुज ओपन करायचं आणि आपण दोघं जणच तिथं फीस लावून मजा करायची असं त्यांनी ठरवलेलं आहे. पण अद्याप डोनाल्ड ट्रम्प याबद्दल काहीही बोललेले नाही आहेत कारण त्यांचं आता सध्याला रिलेव्हन्स तिथं कमी होत आहे पहा. कारण त्यांचं जे शस्त्रगोळा आहे ते पूर्णतः खतम होत आहे. ओके, व ते आता लवकरात नव्याने बनवतील. परंतु पहा दुसरीकडे इस्रायल पण ऐकत नाही आहे की ते सोडून जायला तयार नाहीत. ओके, मग यामुळे पाहूयात आगामी सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने इराणवरती सँक्शन हटतात का किंवा इराणसोबत डोनाल्ड ट्रम्प डील करण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहण्यासारखं नक्की असेल. ओके, त्यामुळे थोडंसं 1-2 आठवडे द्या. त्याच्यानंतर ही न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे आपण फक्त एवढं लक्षात ठेवा की असं काहीतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बातमी पहा, हौतीज हिट सौदी ऑइल फॅसिलिटी किल इन आक्रा इन यमन. हे पहा आत्ताच आपण बातमी बोललो. हौती कोणाचे ग्रुप आहेत तर यमनमध्ये ते राहतात व इराणचं ते मिलिटंटी येमेन मधील ते मिलिटंटी ग्रुप आहेत व सपोर्ट कोणाचा आहे तर इराणचा त्यांना सपोर्ट आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही पाहिलातच. त्याच्यानंतर दोन्ही आर्टिकल महत्त्वाचे नाही आहेत किंवा तिन्ही आर्टिकल म्हटलात तरी चालेल परंतु शेवटी जाताना हा एक अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आलेला आहे अनकंडिशनल कॅश ट्रान्सफर. ओके, यामध्ये पहा प्रत्येक राज्याची इथं स्कीम देण्यात आलेली आहे. पहिला आहे पहा गोवा गृह आधार स्कीम. 1,500 रुपये तिथं देण्यात येतात व 2016ला ही स्कीम चालू झाली होती. 2023 मध्ये याचं रिन्युअल करण्यात आलेलं आहे. सिक्कीममध्ये सिक्कीम अम्मा सशक्तीकरण योजना 40,000 पर इयर इथं दिले जातात. 2022ला एक्सपांड करून ही 2023 मध्ये परत रिन्यू करण्यात आलेली आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये पहा गृहलक्ष्मी स्कीम 2,000 रुपये
प्रतिमाह दिले जातात. 2023 मध्ये ही लागू झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना योजना 1500 रुपये. त्यासोबतच तमिळनाडूमध्ये आता यांचं थोडंसं कलाईनगर मागलीर उर्मिला थोगाई, म्हणजे थोडंसं स्कीम डेंजर आहे पण ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तेलंगणा महालक्ष्मी स्कीम आहे 2500 रुपये पर मंथ. त्यानंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये 2024 मध्ये चालू करण्यात आल्या. एवढ्या जरी तुम्ही स्कीम लक्षात ठेवला तर मोर दॅन सफिशियंट आहे. परंतु येता परीक्षेला प्रश्न कसे येतात पहा, तर येथील येतात 2026 मधील जास्त स्कीम विचारले जाऊ शकतात, तर लक्षात घ्या. केरळमधील आहे पहा स्त्री सुरक्षा स्कीम 1000 रुपये पर मंथ आणि 2026 मध्ये ही लॉन्च झाली. पंजाबमध्ये पहा मुख्यमंत्री मावन धिया सक्त योजना 1000 ते 1500 रुपये प्रतिमाह तिथे दिले जातात. 2026 मध्ये स्कीम आहे. लक्ष्मी योजना 2026 दिल्ली येथील आहे व 2500 रुपये पर मंथ दिले जातात. कुठे? दिल्ली येथे. त्यानंतर वेस्ट बेंगॉल अन्नपूर्णा भंडार अशा पद्धतीने स्कीम आहे, तर 3000 रुपये प्रतिमाह. 2026 ची रिप्लेसिंग लक्ष्मी भंडार स्कीम 2021 मधील जे TMC गव्हर्नमेंट होते त्यांनी लॉन्च केली, याला अशा पद्धतीने रिप्लेस केलेलं आहे. तर प्लीज हे थोडंसं माझं प्रोनाऊन्सिएशन ठीक नसेल, परंतु तुम्ही या स्कीम थोडंसं लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येथून येणार आहेत, गट ब किंवा गट क या दरम्यान. ओके, मग आता UPSC आणि MPSC मेन्सला काय परीक्षेला प्रश्न येईल ते लक्षात घ्या तुम्ही. तर पहा, या ज्या स्कीम आलेल्या आहेत ना, या स्कीममुळे नक्कीच फायदा तर होत आहे, स्त्रियांना नक्कीच फायदा होत आहे, घर चालवण्यामध्ये वगैरे त्याचा बेनिफिट नक्कीच आहे. मग इथं पण ते देण्यासाठी पाहताना इथं फायनान्स कमिशनची एक आकडेवारी दिली व हे पहा, हे द हिंदूचं वगैरे आर्टिकल नाही, तर फायनान्स कमिशन जे 16th फायनान्स कमिशन आहे ना, त्यांची ही रिकमेंडेशन आहेत किंवा त्यांनी ही ऑब्झर्व केलेलं आहे, त्यांचे ही रिपोर्ट्स आहेत. ओके, त्या रिपोर्ट्सलाच फक्त यांनी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहा, हे जी लाडकी बहीण स्कीम असू द्या किंवा अन्य ज्या काही स्कीम आहेत त्या सक्सेसफुल का ठरलेल्या आहेत. तर पहा, ज्या महिला आहेत ना, त्या हे जे पैसे मिळतात ना, तर त्याचा वापर त्या फक्त गृहोपयोगी किंवा हेल्थ आणि एज्युकेशनवरतीच याचा खर्च होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पहा, ओके, पण बुरी बात काय आहे किंवा दुःखी करणारी गोष्ट काय आहे, तर पहा, आपल्या देशाचं किंवा आपल्या राज्यांचं जे बजेट आहेत ना, ते कोसळत चाललेलं आहे. ओके, कारण पहा, आत्ताच मी बोलत असताना काय म्हटलं, आता ही माझं नाही आहे शब्द पहा, तर लेखकांनी पण फायनान्स कमिशनची रिपोर्ट आणले. 16व्या वित्त आयोगाने काय सांगितलेलं आहे पहा, तर महिलांना जे डायरेक्टली फायनान्स करून जे पैसे मिळत आहेत, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना 1500 रुपये मिळालेले आहेत ना, त्या महिला काय करत आहेत पहा, हे पैसे एकतर पहिल्यांदा घर खर्चमध्ये वापरत आहेत. ओके, पण घर खर्चमध्ये जर त्यांना योग्य नाही वाटलं तर ते काय करत आहेत पहा, हेल्थसाठी वापरत आहेत किंवा दुसरीकडे म्हटल्यानंतर एज्युकेशनसाठी वापरत आहेत. बरोबर, मग पहा, हेल्थ आणि एज्युकेशनला जर तुम्ही प्रायोरिटी जर दिलात तर इथं समस्या काय होत आहे, महाराष्ट्र राज्याचं तुम्ही बजेट पाहू शकता. आता महाराष्ट्र राज्याचं हेल्थमध्ये थोडंसं चांगली गोष्ट आहे, तर पहा, पर्सेंटेज ऑफ एज्युकेशन बजेट, सॉरी, हेल्थमध्ये खूप क्रिटिकल कंडिशन आहे महाराष्ट्र राज्याची, परंतु एज्युकेशन बजेटबद्दल पहा तुम्ही, तर झारखंड, कर्नाटक आणि बेंगाल या जर राज्याचं तुम्ही पाहिलात तर 50% पेक्षा जास्त, ओके, हेल्थचे जे 50% बजेट असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त यांनी कुठं खर्च करत आहेत, तर या स्कीम्सवरती खर्च करत आहेत. मग फायनान्स कमिशनचं म्हणणं काय आहे पहा, या स्कीम बंद करून जर तुम्ही डायरेक्टली आपण हेल्थ बजेट किंवा एज्युकेशन बजेटच वाढवलं तर चांगली गोष्ट होईल ना. पहा, एखाद्या राज्याचं 50 रुपये ना, कोणतं हेल्थचं एज्युकेशनचं बजेट आहे. ओके, मग 50 रुपये जर ते कशावर खर्च करत आहेत, तर एज्युकेशनवरती खर्च करत आहेत. बरोबर, मग त्या 50 रुपये ऐवजी त्यांनी जर 100 रुपये खर्च केले एज्युकेशनवरती व ह्या स्कीम जर बंद केला तर ते बेटरच आहे ना, कारण महिला पण त्यांच्या हातात पैसे आल्यानंतर ते फक्त एज्युकेशनवरतीच खर्च करत आहेत. बरोबर, आता तुम्ही ना कालच्या न्यूजपेपरमधील आकडेवारी इथं लावू शकता. पहा, कालची न्यूजपेपरमधील आकडेवारी कोणती होती, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहा 12.5 लाख एवढ्या म्हणजे 12.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेत आहेत. बरोबर, मग उच्च शिक्षण घेत असल्यानंतर पहा, त्यांना त्या स्कीमचा म्हणजे मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळत आहे का, तर बिलकुल नाही. फक्त 2.5 लाख विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. मग आपण जर इथं पहा, उच्च शिक्षणाचं जर बजेट वाढवलं व महिलांना मोफत शिक्षण केलं तर किती बेटर असेल. मग इथं पण लेखकांनी किंवा फायनान्स कमिशनने पण तेच सांगितलंय किंवा तुम्ही डायरेक्टली ती स्कीम मोफत करा व त्यावरती पैसे लावा. असं जर तुम्ही प्रत्येकाला जर 1500 रुपये दिलात ना, तर त्यामध्ये भारत सरकार तर
त्या पर्टिक्युलर राज्याचा ना खूप मोठा घाटा होत आहे, कारण त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणार आहे का, तर बिलकुल नाही. पहा, फक्त 1500 रुपये दिलं म्हटल्यानंतर तुमची जबाबदारी संपत नाही, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावंच लागणार आहे. मग त्याऐवजी जर तुम्ही पहिल्यांदाच इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप केलात, जसं हेल्थ सेक्टर पहा, त्यानंतर इथं देण्यात आलेलं आहे पहा हेल्थ एक्सपेंडिचर बद्दल. ओके, तर पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं असू द्या किंवा अन्य राज्यांचं ना इथपर्यंतच आहे हेल्थ एक्सपेंडिचर. ओके, पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर पहा लाडकी बहीण योजनेवरती जे पैसे खर्च होत आहेत ना, ती एवढी जास्त आहेत. ओके, बरोबर. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे पहा, अशा पद्धतीने हे जे लाईन्स पुढे गेले आहेत ना, ते जास्त गेलेले आहेत. बरोबर. मग ती महिलांना तुम्ही 1500 रुपये दिल्यानंतर पहा ते कुठे जाऊन खर्च करत आहेत, तर हेल्थ सेक्टरवरतीच खर्च करत आहेत. बरोबर. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे प्रत्येक महिलेला जर 1500 रुपये देण्याऐवजी त्यांनी जर चांगलंच हेल्थ सेक्टर जर क्रिएट केलं तर किती बेटर असेल. म्हणजे पहा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचंच आहे आपलं, तर पहिल्यांदा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करूयात. ओके, म्हणजे अगदी यासाठी पहा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कर्ज काढून पण इन्फ्रास्ट्रक्चर तशा पद्धतीने डेव्हलप केलं जाऊ शकतं. ओके, मग एकदा जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं ना, तर मग तुम्ही 1500 रुपये जे आहेत ते बंद करू शकता. बिलकुल साहजिक आहे. किंवा पहा, जसं टोल नाका, आज घडीला पहा, रस्ता बांधण्यासाठी तुमच्याजवळ पैसे डायरेक्टली गव्हर्नमेंट भरते का, तर बिलकुल नाही. प्रायव्हेट आणि पब्लिक या दोघांचं पण तिथं काय केलं जातं पहा, पार्टनरशिप केली जाते. म्हणजे PPP मॉडेल तिथं डेव्हलप केला जातो. बरोबर आहे. मग रस्ता तिथं बांधण्यात येतो व रस्ता बांधला गेला की त्यावरती टोल आकारण्यात येतो. मग ती तसं पण इथं केलं जाऊ शकतं ना. म्हणजे पहा, महाराष्ट्रामधील किंवा अगदी संपूर्ण भारत देशामधील ज्या काही जे राज्य आहेत त्यांची हीच कंडिशन आहे. पहा, त्यांनी डायरेक्टली खर्च करत आहेत, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे का, तिथं बिलकुल नाही. मग यासाठी आज घडीला तुम्ही ह्या स्कीमवर पैसा टाकू शकता, नक्कीच टाका, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, महिलांना तिथं तशा पद्धतीने फायनान्शियल एड देणं काळाची गरज आहे. बरोबर. मग ती जर एड दिलात, परंतु तिथं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर कोण डेव्हलप करावं, तर महाराष्ट्र राज्य सरकारने पहा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी PPP मॉडेल तिथं लॉन्च करू शकतात. व एकदा PPP मॉडेलनुसार हॉस्पिटल वगैरे तयार झाले तर नक्कीच पहा तिथे तुम्ही चार्ज करू शकता मग पुन्हा फी. ओके, नॉमिनल फी जर चार्ज केला तर महिला तिथेच जाऊन तिथं काय करतील पहा, त्यांचं म्हणजे आरोग्य वगैरे चांगलं होईल. मग आरोग्य चांगलं झाल्यानंतर पाहता स्वतःहून तिथं नक्कीच आर्थिक पुढावा तिथं देतील किंवा आर्थिक स्थिती त्यांची डेव्हलप होईल. बरोबर आहे. मग आर्थिक स्थिती जर त्यांची डेव्हलप झाली तर त्या आत्मनिर्भर होतील. मग आत्मनिर्भर झाल्या तर ह्या 1500 रुपयांची आवश्यकता त्यांना बिलकुल पडणार नाही. मग याला कुठे समस्या आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही आहे. मग 16th फायनान्स कमिशन पण हेच म्हणत आहे पहा, की पहिल्यांदा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपवरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे पहा नेक्स्ट आर्टिकल्स वगैरे महत्त्वाचे नाही, तर आपण अशा पद्धतीने इथे थांबूयात. आणखीन एक महत्त्वाची न्यूज आहे पहा, ईडीचे जे डायरेक्टर आहेत राहुल नवीन यांना 1 इयर्स एक्सटेन्शन मिळालेलं आहे. तर हा पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल की ईडीचे सध्याला डायरेक्टर कोण आहेत, तर कोण आहेत, राहुल नवीन. ओके, डन. त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू संपतं. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.